कुंडली राशी ग्रह नक्षत्र यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर पुष्पा कांबळे आपण सर्वांचे स्वागत करते। स्वतःची कुंडली कशी वाचावी पार्ट 2 कुंडली वाचायला शिकवायला सुरू करते। कुंडली वाचताना जी माहिती आवश्यक असते ती म्हणजे कुंडली राशी ग्रह नक्षत्र आणि महादशा। आजच्या भागात बेसिक ज्योतिषचे 1 ते 5 पॉइंट ची माहिती घेणार आहोत। जन्मवेळची कुंडली ही फिक्स असते। ग्रह भ्रमण करत असतात, एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात। तुम्ही तुमची कुंडली समोर ठेवली तर समजण्यास सोपे जाईल। आजच्या भागात 5 पॉइंटची माहिती देणार आहोत। ते पॉइंट अशा प्रकारे आहेत। 9 ग्रहांची दृष्टी, 9 ग्रहांना कोणकोणती दृष्टी आहेत ते पाहणार आहोत। दुसरा, कुंडलीतील 12 भाव असतात आणि 12 भावपैकी कोणते भाव शुभ आहेत, कोणते भाव अशुभ आहेत आणि कोणते मारक आहेत। तिसरा पॉइंट, ग्रहांची स्वराशी कोणती, उच्च राशी कोणती आणि नीच राशी कोणती आहे। चौथा पॉइंट, महादशाचे प्रकार। आणि 5वा पॉइंट की पाचव्या पॉइंटला ज्योतिष सूत्र लावून सांगणार आहोत। जी लोक प्रथम ही व्हिडिओ पाहतात त्यांनी कुंडलीचे राशी ग्रह नक्षत्र यूट्यूब चॅनलवर जाऊन पार्ट 1 पाहणे तरच आजचा भाग समजण्यास सोपा जाईल। आजचे पॉइंट 1 ते 5 चार्टच्या माध्यमातून शिकवणे सुरू करते। चार्ट अनुसार पहिला, मागील भागात कुंडली कशी पाहायची हे शिकवलं होतं। तर कुंडली कशी पाहताना काय काय विचार करावा लागतो, ग्रहांचा, राशींचा, नक्षत्रांचा आणि महादशांचा। ग्रह कोणकोणते असतात हे जाणून घेतलं, राशी कोणकोणत्या असतात त्या जाणून घेतल्या आणि नक्षत्र कोणकोणते असतात ते जाणून घेतलं। आणि कुंडलीचं स्वरूप असामान्यतः स्वरूप असंच असतं। ही जन्मलग्न कुंडली आहे की जन्मवेळची कुंडली ही आहे। इथून सुरू होतात हे 12 भाव, इथं संपतात। इथून पहिला भाव आणि हा 12 भाव मागच्या भागात हे सांगितले। आणि हे ग्रह कसे येतात आणि ग्रहांची नावं कशी पाठ करायची, हे याकडे काय असतात तर ह्या राशी असतात, हे मागच्या भागात पार्ट 1 मध्ये शिकवून झालेलं आहे। ही उदाहरण कुंडली आजही परत रिपीट केली। प्रथम आजचा जो पॉईंट आहे 9 ग्रहांची दृष्टी। तर 9 ग्रह कोणकोणते आहेत ते रवी, चंद्र, बुध, शुक्र आणि मंगळ, राहू, केतू आणि शनी। तर रवी, चंद्र, बुध, शुक्र ह्यांच्याकडे एक दृष्टी आहे, ती 7वी दृष्टी आहे। आणि गुरु आणि राहूकडे जी दृष्टी आहे ती 3 आहेत, म्हणजे 5वी, 7वी, 9वी 3 दृष्टी अशा 1, 2, 3 अशा। परंतु गुरु आणि राहू, केतू 5व्या, 7व्या आणि 9व्या दृष्टीने समोरच्या भावाकडे पाहतात। मंगळकडेही 3 दृष्टी आहे, 1, 2, 3। परंतु मंगळ 4थ्या दृष्टीने पाहतात, 7व्या आणि 8व्या दृष्टीने। शनीकडेही 3 दृष्टी आहे, 1, 2, 3। पण शनीकडे 3री दृष्टी आहे, 7वी, 10वी दृष्टी आहे। आणि सर्व ग्रहांकडे 7वी दृष्टी ही कॉमन आहे। सर्वांकडे जरी पाहिलं तर 7वी दृष्टी सगळ्यांमध्ये आहे। आणि त्याच्या व्यतिरिक्त गुरु, राहू, केतू, मंगळ आणि शनीकडे एक्स्ट्रा आहेत। ह्या दृष्टी कशा पाहायच्या तर ते कुंडलीच्या आधारे समजून घेऊ। तुमच्या हातामध्ये कोणत्याही आकड्याने नंबरनी सुरू होणारी कुंडली असेल, कोणत्याही नंबरनी सुरू होणारी कुंडली असेल तर ही पहिला नंबर। जिथं मी जे अधिक दृष्टी आहेत त्या ग्रहांची नोंद घेतली आहे। तरीसुद्धा मी चंद्र, रवी, बुध यांच्याही बाबतीत सांगणार आहे। पण ही एक कुंडली 7 नंबरनी आणि की तुला लग्नाने सुरू होती। रवी, चंद्र, बुध, शुक्र यांच्याकडे फक्त 7वी दृष्टी आहे। तर पहिले हे रवीची स्थिती पंचम भावामध्ये। तर जिथं रवी लिहिलेले आहेत तिथून मोजायचं, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणजे रवीची 7वी दृष्टी झाली। आता चंद्र कुठं लिहिलं तर पहिल्या भावात, इथूनच मोजायचं, 1, 2, 3, 4, 5, 6, 7। तर चंद्र 7व्या दृष्टीने 7व्या भावाकडे पाहतात। हे दृष्टी का महत्त्वाच्या आहेत, कारण ज्या ग्रहाची दृष्टी ज्या भावावर पडते त्याच्याशी संबंधित शुभ अशुभ परिणाम या जातकाला मिळतात। आता बुधची स्थिती हा 10म भाव आहे। मागील पार्टमध्ये शिकवलेलं आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 10व्या भावात बुध लिहिलेलं आहे। बुधकडे बी 7वी दृष्टी आहे। तर बुध जिथं लिहिलेलं आहे तिथून मोजायचे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7।
तर बुधाची दृष्टी चौथ्या भावावर आहे. आता चौथा भाव कसा आला? 1 2 3 4. तर बुधाला चौथ्या भावाशी संबंधित जी फळं मिळायची ती मिळतील. आता शुक्रची स्थिती अष्टम भावामध्ये 8. 1 2 3 4 5 6 7 हे अष्टम भाव आहे. अष्टम भावामध्ये शुक्र थांबला, तिथून 7 मोजायचे. 1 2 3 4 5 6 7. इथून शुक्र दुसऱ्या भावाकडे पाहतात. तर ह्या जातकला हा ग्रह ह्या भावासंबंधित फळं शुभाशुभ देईल त्याच्या अंतर्दशा, महादशा, प्रत्यंतरदशा काळात. अशा प्रकारे ह्या चारही ज्यांच्याकडे 7वी दृष्टी आहे या चार्टच्या माध्यमातून सांगितले. हेही चार्ट 1 ते 12मध्ये होऊ शकतात, परंतु मोठ्या जे जास्त वेळ घेतात, मंगळ 45 दिवस घेतात, राहू 1.5 वर्ष 18 महिने घेतात, शनी 2.5 वर्ष घेतात आणि गुरु 1 वर्ष घेतात. तर पहिल्यांदा गुरु, राहू, केतू यांची दृष्टी बघून घेऊ. गुरु 1 नंबरनी जिथून ज्यांची कुंडली सुरू होती ह्याला मेष लग्न म्हणतात. गुरु मिथुन राशीत आहे. गुरुची 5वी 7वी 9वी दृष्टी कशी मोजायची? तर गुरु जिथं आहे तिथून 5वी 1 2 3 4 5 ही झाली गुरुची 5वी दृष्टी 1. आता गुरुची 7वी दृष्टी जिथं गुरु आहे तिथूनच मोजायचे 1 2 3 4 5 6 7. तर गुरु 7व्या दृष्टीने ह्या भावाकडे पाहतात, 5व्यानी ह्याच्याकडं आणि 7व्यानी ह्याच्याकडं. आता पुढं गुरुकडं 9वी आहे, इथूनच मोजायचे 1 2 3 4 5 6 7 8 9 ही 9वी दृष्टी. ह्या जातकाला गुरु जेव्हा तिसऱ्या भावात येतात तिथून 5वी दृष्टी सप्तम भावात, 7वी दृष्टी भाग्य भावात, नवम भावात आणि 9वी दृष्टी 11व्या भावात. तर 1 2 3 या 3 भावाशी संबंधित ज्याही गोष्टी आहेत त्यांच्या संदर्भातील शुभ फळं ह्या जातकांना मिळतील, कारण गुरु शुभ ग्रह आहे. 5वी दृष्टी, 7वी दृष्टी, 9वी दृष्टी अशा प्रकारे राहू केतूची. आता हा जर प्रकार दुसऱ्या कुंडली जे 2 नंबरनी सुरू होतात ह्यांना गुरुचा लावला तो गुरु दुसऱ्या भावात आहेत. गुरु दुसऱ्या भावात आहे. आता गुरुची 5वी दृष्टी 1 2 3 4 5. गुरुची 5वी दृष्टी षष्ठ भावात. गुरुची 7वी दृष्टी अष्टम भावात 1 2 3 4 5 6 7 ही 7वी दृष्टी. आणि गुरुची 9वी दृष्टी मोजायची 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे गुरुची 5वी दृष्टी, 7वी दृष्टी आणि 9वी ह्या 3 भावाशी संबंधित ह्या जातकांना फळं भेटतील. तसंच आता 3 नंबर ज्यांची कुंडली 3 नंबरनी सुरू होती. गुरु प्रथम भावात आहेत. प्रथम भावात असताना 5वी दृष्टी मोजली तर 1 2 3 4 5. 5वी दृष्टी मोजली तर पंचम भाव, 7वी दृष्टी मोजली तर सप्तम भाव, 9वी दृष्टी मोजली तर नवम भाव. कसं 1 2 3 4 5 6 7 8 9 हे तिन्ही भावांचे संबंधित फळं ह्यांना मिळतील. 4 नंबरनी ज्याची कुंडली सुरू होती आहे त्यांचा गुरु 12व्या भावात आहे. म्हणजे इथून 1 नंबर आहे तर हा 12वा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12वा भाव. इथून परत 5 मोजायचे कारण गुरुकडे 5वी 7वी 9वी 1 2 3 4 5. 5वी दृष्टी 4थ्या भावावर पडती, 7वी दृष्टी षष्ठ भावावर पडती 1 2 3 4 5 6 7. 5वी दृष्टी, 7वी दृष्टी, 8वी आणि 9वी दृष्टी. 9वी दृष्टी गुरुची ह्या भावावर, ह्या 4थ्या भावावर, 6व्या भावावर, 8व्या. तर ह्या 3 भावाशी संबंधित जी बी फळं असतील या जातकाला मिळतील. 4 नंबर. 5 नंबरची कुंडली ज्यांची सुरू आहे गुरु 3 नंबरमध्ये आहे. तुमचा गुरु कुठंही असेल त्या तिथून त्याला मोजायचं 5 7 9. 1 2 3 4 5. गुरुची 5वी दृष्टी 3ऱ्या भावावर, 6 7. गुरुची 7वी दृष्टी 5व्या भावा, 7 8 9. गुरुची 9वी दृष्टी सप्तम भावा. म्हणजे 3ऱ्या भावाचे, 5व्या भावाचे, 7व्या भावाचे ह्या जातकाला शुभाशुभ परिणाम मिळतील. खास करून शुभच परिणाम मिळतील. गुरु शुभ ग्रह आहे, परंतु गुरु नीच राशीत आहे, अशुभ ग्रहांनी दृष्ट आहे, गुरुचं अंशबल कमी आहे हे आपण पुढच्या पाठमध्ये पाहणार आहोत. पण समजताना आपल्याला गुरु परमशुभ ग्रह आहे. जिथं जिथं गुरुची अमृत समान दृष्टी असती त्या त्या भावातून ती फळं शुभच मिळतात. 6 नंबर कन्या राशी, कन्या लग्न 6 नंबरने सुरू होतं. ज्यांचा चंद्रमा इथं लिहिलेला असेल तर कन्या राशी होती. आता गुरु दशम भावात आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10.
10व्या भावात गुरु आहेत. गुरुची इथूनच 5वी दृष्टी मोजायची. 1 2 3 4 5. तर दुसऱ्या भावावर 5वी दृष्टी 6 7. चौथ्या भावावर 7वी दृष्टी 8 9 आणि गुरुची 9वी दृष्टी षष्ठ भावावर. म्हणजे 5व्या भावावर, चौथ्या भावावर आणि 6व्या भावावर गुरुची 5वी 7वी 9वी अनुक्रमे अशी दृष्टी पडते. तर ह्या 3 भावाशी संबंधित जी बी शुभ फळं आहेत या जातकाला मिळतील. आता 7 नंबर, ज्यांची कुंडली 7 नंबरनी सुरू आहे आणि बुध भाग्य भावात आहे. इथून 5वी 7वी 9वी मोजायची. 1 2 3 4 5. 5वी दृष्टी पहिल्या भावावर, 7वी दृष्टी 5 6 7 तिसऱ्या भावावर आणि 9वी दृष्टी 7व्या 8व्या 9व्या 5व्या भावावर. तर पहिला भाव, तिसरा भाव आणि 5वा भाव या 3 भावाशी संबंधित या जातकाला, या व्यक्तीला शुभ परिणाम मिळतील. 5वी पहिल्या भावावर, 7वी तिसऱ्या भावावर, 9वी पंचम भावावर. 8 नंबरनी ज्यांची कुंडली सुरू होते, गुरु अष्टम भावामध्ये. 1 2 3 4 5 6 7 8. इथून गुरुची 5 दृष्टी मोजायची. 1 2 3 4 5. गुरुची 5वी दृष्टी 12व्या भावात, गुरुची 7वी दृष्टी दुसऱ्या भावात आणि गुरुची 9वी दृष्टी चौथ्या भावात. म्हणजे 12व्या भावापासून, दुसऱ्या भावापासून आणि चौथ्या भावापासून या जातकाला शुभ फळं मिळतील. आता 9 नंबरनी ज्यांची कुंडली सुरू आहे, गुरु सप्तम भावात. गुरु सप्तम भावातून इथून 5वी दृष्टी मोजली तर 11व्या भाव, गुरुची 7वी दृष्टी मोजली तर पहिल्या भाव आणि गुरुची 9वी दृष्टी मोजली तर पराक्रम यानी की म्हणजे तिसऱ्या भावात. 5वी 11वा भाव, 7वी पहिला भाव आणि 9वी तिसऱ्या भावात. तर 11व्या भावाचे, पहिल्या भावाचे आणि तिसऱ्या भावाचे संबंधित शुभ परिणाम या जातकाला मिळतील. ज्यांची 11 नंबरने सुरू आहे, गुरुची स्थिती षष्ठ भावामध्ये. इथून मोजायचे. 1 2 3 4 5. गुरुची 5वी दृष्टी 5 6 7. गुरुची 7वी दृष्टी 8 9. गुरुची 9वी दृष्टी. तर गुरुची 5वी दृष्टी ह्या भावातून, गुरुची 7वी दृष्टी दशम भावातून, गुरुची 5वी दृष्टी दशम भावातून आणि गुरुची 7वी दृष्टी 12व्या भावातून आणि गुरुची 9वी दृष्टी दुसऱ्या भावातून. तर 10व्या 12व्या आणि दुसऱ्या भावांशी संबंधित जी शुभ फळं आहेत ह्या जातकांना मिळतील. आता ज्यांची कुंडली 11 नंबरनी सुरू आहे, गुरुची स्थिती पंचम भावात. 1 2 3 4 पंचम भावात मिथुन राशीत आहे. इथून मोजायचे आहेत. गुरुची 5वी 7वी 9वी. 1 2 3 4 5. गुरुची 5वी दृष्टी 6 7. गुरुची 7वी दृष्टी, गुरुची 9वी दृष्टी. तर 9व्या भावापासून गुरुची 5वी दृष्टी 9व्या भावावर पडते. गुरुची 7वी दृष्टी 11व्या भावापासून, 9व्या भावापासून, 11व्या भावापासून आणि पहिल्या भावापासून. 7 8 9 हे 3 भावांवर दृष्टी पडते. ह्या 3 भावांशी संबंधित जी बी शुभ फळे या जातकाला मिळतील. पहिला भाव स्वतः जातक असतो. आता मीन लग्न, मीन राशी, चंद्रहित असेल तर त्यांची मीन राशी होईल. गुरुची स्थिती चौथ्या भावात. 1 2 3 4 भाव फिक्स आहेत. आता गुरु इथून मोजायचा 5. 1 2 3 4 5. गुरुची 5वी दृष्टी अष्टम भावावर, गुरुची 7वी दृष्टी 10व्या भाव आणि गुरुची 9वी दृष्टी 12व्या भावा. 1 2 3 4 5 6 7 8 9 5 7 9 ह्या 3 भावांशी संबंधित हे अष्टम भाव. गूढ रहस्याचा भाव आहे, अचानक अपघाताचा भाव आहे, हा नोकरी वडिलांचा भाव आहे आणि हा दूरदेश परदेश दवाखाना. तर ह्या 3 भावांशी संबंधित ह्या जातकाला शुभ परिणाम मिळतील. तर अशा प्रकारे गुरुची तिन्ही दृष्टी सांगितली. आता गुरुची तिन्ही दृष्टी सांगितली तर राहू सेम त्याच प्रकारे मोजला जातो. एकाच घरात नाही आहे. गुरु 11 नंबरच्या राशीमध्ये, कुंभ राशीमध्ये. तो गुरु जसे मोजतात तसे राहूलाही मोजायचे. 1 2 3 4 5 ही राहूची 5वी दृष्टी, गुरुची 7वी दृष्टी, राहूची 5वी दृष्टी, राहूची 7वी दृष्टी आणि राहूची 9वी दृष्टी. मोजताना कसं मोजायचं? राहू जिथं थांबल्या तिथून 1 2 3 4 5. तर राहूची 5वी दृष्टी तिसऱ्या भावावर
आणि राहूची आता 7वी दृष्टी 1 2 3 4 5 6 7, राहूची 7वी दृष्टी पंचम भावावर आणि राहूची 9वी दृष्टी 7 8 9 सप्तम भाव. तो गुरु राहू 3ऱ्या भावाचे, 5व्या भावाचे आणि 7व्या भावाचे शुभ अशुभ परिणाम ह्या जातकाला देईल. कारण राहू अशुभ ग्रह आहे, परंतु ज्या ग्रहाच्या सोबत असतो, कोणत्या राशीत असतो त्याच्यावर ते निर्भर करतं, आधारित आहे. परंतु दृष्टी पाहताना 5वी 7वी 9वी आणि त्याच प्रकारे केतूकडं बी 5 7 9, केतूकडं बी 5 7 9. तो केतूची कशी मोजायची 1 2 3 4 5. तर केतूची 5वी दृष्टी 9व्या भावावर, केतूची 7वी दृष्टी 11व्या भावावर आहे. 5 6 7 11व्या भाव आणि केतूची 9वी दृष्टी 1ल्या भावावर. तर 9वा भाव, 11वा भाव आणि 1ल्या भाव ह्या 3 भावाशी संबंधित केतू ह्या जातकाला शुभ अशुभ परिणाम किंवा शुभ, जर शुभ ग्रहाच्या संदर्भात असतील, शुभ दृष्टीत असतील, शुभ प्रभावात असतील तर तसे तसे परिणाम मिळणार आहे. ते पुढं आपण पाहणार आहोत. परंतु दृष्टी समजणं महत्त्वाचं आहे. अजून एक राहू आणि केतूसाठी राहूची स्थिती दशम भावात आहे. इथून राहू मोजला तर 1 2 3 4 5. राहूची 5वी दृष्टी 2ऱ्या भावात, राहूची 7वी दृष्टी 4थ्या भावात 1 2 3 4 5 6 7. राहूची 9वी दृष्टी 6ठ भावात 7 8 9. तर राहू 2ऱ्या भावाचे, राहू 4थ्या भावाचे, राहू 6ठ भावात, ह्या 3 भावांचे जे बी अशुभ परिणाम आहे ह्या जातकाला देतील. असंच ह्या कुंडलीमध्ये राहू सप्तम भावात आहे. तर राहू 1 2 3 4 5. तर राहू 11व्या भावात 5वी दृष्टी आहे, 1ल्या भावात 7वी दृष्टी आहे आणि 3ऱ्या भावात राहूची 9वी दृष्टी आहे. तर 11व्या भावाशी संबंधित, 1ल्या भावाशी संबंधित, 3ऱ्या भावाशी संबंधित राहू ह्या जातकांना शुभ अशुभ परिणाम देतील. अजून एक कुंडलीत केतू पाहूया. केतूची स्थिती 12व्या भावात आहे. केतू 1 2 3 4 5. केतूची 5वी दृष्टी 4थ्या भावावर 5 6 7. केतूची 7वी दृष्टी 6ठ भावावर आणि केतूची 9वी दृष्टी 8म भावावर. तर ह्या 4थ्या भावाशी संबंधित, 6व्या भावाशी संबंधित आणि 8व्या भावाशी संबंधित, 4थ्या 6व्या आणि 8व्या, कारण दृष्टी 5वी 7वी 9वी, तर ह्या भावाशी संबंधित केतू ह्या जातकांना अशुभ परिणाम किंवा शुभ, कारण केतू आध्यात्मिक ग्रह आहे. पण जसं ज्या राशीत, ज्या भावात, ज्या ग्रहांच्या सोबत आहे, दृष्टीसंबंध काय आहे, अंशबलानी कसं, हे पाहून मग ठरवता येईल. पण ह्यांची 5वी 7वी आणि 9वी दृष्टीतून जे बी शुभ अशुभ परिणाम ह्या जातकाला मिळतील. आणि ते कधी मिळतील तर महादशाचा जो काळ चालेल, पिरियड चालेल, ज्या महादशा ह्या घराशी संबंधित येतील तेव्हा ह्या जातकाला त्याचे परिणाम मिळतील. तर गुरु राहू केतू ह्यांच्याकडे सेम 5 7 9. जरी 5 7 9 एकसारखे, पण भाव बदलले तर जे भावात पडणाऱ्या ज्या दृष्टी आहेत ते भाव बदलतात. तर हे राहू केतू आणि गुरु झाले. आता त्याच्यानंतर मंगळकडं 4थी 7वी 8वी. तर पहिल्या कुंडलीमध्ये पाहून घेऊ. मंगळाची 4th भावात मेष लग्न किंवा चंद्र लिहिलेला ज्यांचा असेल तर त्यांची मेष राशी होती. तर 1 नंबरनी जे कुंडली सुरू होती तर 4थ्या भावात मंगळ. तर मंगळकडं 4थी 7वी 8वी दृष्टी, तर 1 2 3 4. 4थी दृष्टी सप्तम भावाकडं, 7वी दृष्टी दशम भावाकडं आणि 8वी दृष्टी 11व्या भावाकडं. तर मेष लग्न, मेष राशीला हे समजणं सोपं जातं, पण दुसरे जेव्हा नंबर बदलतात तेव्हा कन्फ्यूज होतं. तर हे समजले, 4थी दृष्टी, 7वी दृष्टी आणि 8वी दृष्टी. 1 2 3 4 ही 4थी दृष्टी झाली. 5 6 7 ही 7वी दृष्टी झाली आणि 7 नंतर 8 लगेच ही 8वी दृष्टी. अजून एक कुंडली 2 नंबरनी जी सुरू होती त्याच्यात पाहूया. मंगळ 3ऱ्या भावातून भ्रमण करतात. तर मंगळची 4थी दृष्टी 1 2 3 4. तर मंगळ 4थ्या दृष्टीने 6ठ भावाकडं पाहतात. मंगळ 7व्या दृष्टीने 9म भावाकडं पाहतात आणि 8व्या दृष्टीने दशम भावाकडं पाहतात. तर 1 2 3 4. तर 6वा भाव
9वा भाव आणि 10वा या 3 भावाशी संबंधित मंगळ ह्या जातकांना शुभाशुभ परिणाम देतील. अजून एक कुंडलीत पाहूया. मंगळ 12व्या भावात आहे आणि ह्यातून चौथी दृष्टी 1 2 3 4. मंगळ चौथ्या दृष्टीने 3ऱ्या भावाकडं, मंगळ 7व्या दृष्टीने 6ष्ठ भावाकडं आणि मंगळ 8व्या दृष्टीने 7म भावाकडं. म्हणजेच 3ऱ्या भावाशी, 6ष्ठ भावाशी आणि 8म भावाशी या 3 भावाशी संबंधित शुभाशुभ परिणाम हे देतील. मंगळ पहिल्या भावात, ज्यांची 4 नंबरनी सुरू होती आणि मंगळ पहिल्या भावात, तर 1 2 3 4. तर चौथी दृष्टी 4थ भावात, 7वी दृष्टी 7म भावात आणि 8वी दृष्टी 8म भावात. 4थी 7वी 8वी तर या जातकाला मंगळ 4थ्या घरातून, 7व्या घरातून आणि 8व्या घरात, त्या 4थ्या 7व्या आणि 8व्या घराशी संबंधित जे विचार केले जातात त्याच्या संबंधित शुभाशुभ परिणाम देतील. तर मंगळ ग्रहाच्या बी 4थी 7वी 8वी ही दृष्टी सांगितली. आता ह्याच्यानंतर येतात शनीकडे 3री आहे, 7वी आहे आणि 10वी दृष्टी आहे. 3री 7वी आणि 10वी. तर शनी एक कुंडली, उदाहरण कुंडली. या कुंडलीमध्ये शनी 2ऱ्या भावात आहे. हा भाव आहे, हाऊस आहे, परंतु मीन राशी आहे, कुंभ आणि मीन. तर शनीचे 3री दृष्टी मोजायची. तर 1 2 3. शनी 3ऱ्या दृष्टीने या भावाकडं पाहिल. शनीची आता 10वी दृष्टी 1 2 3 4 5 6 7. शनीची 7वी दृष्टी, शनीची 3री दृष्टी आणि शनीची 7वी दृष्टी आणि 10वी दृष्टी 7 8 9 10. शनीची 10वी दृष्टी ह्या भावावर पडते. एक उदाहरण कुंडली आहे, कारण हे कुंडली पूर्ण आहे आणि इथं मी फक्त लग्नानुसार मोठे मोठे ग्रह घेतले आहेत की जो जादा वेळेपर्यंत, खूप वेळेपर्यंत त्या भावात राहतात. 1 2 3 3री दृष्टी, 7वी दृष्टी, 8वी 9वी 10वी दृष्टी, 4था भाव, 8वा भाव आणि 11वा भाव ह्या 3 भावाशी संबंधित जी बी अशुभच फळं या जातकाला मिळतील यांच्या महादशाच्या पिरियडमध्ये. आता लग्न चार्टानुसार घेऊ शनीची, कारण प्रत्येकची कुंडली 1 ते 12 पैकीच असती. कुणाचा 1 नंबर असेल, 7 असेल, 5 असेल, कुठला 1 नंबरनी सुरू होती. तर मीन राशीमध्ये शनी आहे. शनीची दृष्टी कशी मोजायची? 1 2 3 4 5 6 7. तर शनीची 3री दृष्टी 2ऱ्या भावात, शनीची 7वी दृष्टी 6ष्ठ भावात, 7 8 9 10. शनीची 10वी दृष्टी भाग्यभावात. 2ऱ्या भावाशी, 6ष्ठ भावाशी आणि भाग्यभावाशी संबंधित अशुभ परिणाम ह्या जातकाला मिळतील. त्यांच्या महादशा पिरियड नेहमी मिळत नाहीत. जेव्हा त्या भावाशी संबंधित महादशा सुरू होती तेव्हा त्यांची अशुभ फळं मिळतात. 2 नंबरनी ज्याची सुरू आहे, 11व्या भावात शनी आहे. दृष्टी कशी पाहायची? 1 2 3. 3री दृष्टी पहिल्या भावावर, 7वी दृष्टी पंचम, 7वी दृष्टी पंचम. 1 2 3 4 5 6 7. 7 जिथून जेवढा आकडा सांगितला जाईल त्या ग्रहापासून तेवढेच मोजायचे. तर 3री आणि 7वी, 3री 7वी आणि 10वी. 1 2 3 3री, 3 4 5 6 7 7वी, 8 9 10 10वी, 3 7 9. तर 3री 7वी आणि 10वी ह्या 3 भावापासून, पहिला भाव, पंचम भाव आणि अष्टम भाव शी संबंधित ज्या ज्या गोष्टींचा विचार केला जातो त्या त्या संबंधित अशुभ परिणाम ह्यांच्या महादशा, अंतर्दशा, प्रत्यंतरदशा पिरियडमध्ये मिळतील. 2 नंतर 3ऱ्या नंबराची कुंडली पाहू. शनी दशम भावात आहे. शनीची 3री दृष्टी 12व्या भावात, 1 2 3. शनीची 7वी दृष्टी 3 4 5 6 7. शनीची 7वी दृष्टी 4थ्या भावात आणि शनीची 10वी 4 5 6 7 8 9 10. शनीची 10वी दृष्टी 7म भावावर. तर 12वा भाव, 4था भाव आणि 7वा, 12वा 4था 7वा ह्या भावाशी संबंधित अशुभ फळे यांना मिळतील. या कुंडलीमध्ये शनी 9म भावामध्ये, तर शनीची 11व्या भावाकडे 3री दृष्टी 1 2 3. शनीची 7वी दृष्टी 3ऱ्या भावाकडं 7 8 9 10. शनीची 10वी दृष्टी 6ष्ठ भावाकडं, 11वा भाव, 3रा भाव आणि 6ष्ठ
या 3 भावाशी संबंधित जी अशुभ फळे आहेत ती शनी या जातकांना त्यांच्या महादशा पिरियडमध्ये देईल. पाचनी ज्यांची सुरू होती शनी अष्टम भावात, षष्ठ भाव हा आहे, अष्टम भाव हा आहे. शनीची 1, 2, 3, शनीची तिसरी दृष्टी दशम भावावर, शनीची 7वी दृष्टी दुसऱ्या भावावर, 7, 8, 9, 10, शनीची 10वी दृष्टी पंचम भावावर. तर दशम भाव, दुसरा भाव आणि पंचम भाव या भावाशी संबंधित अशुभ फळे या जातकांना त्यांच्या महादशा पिरियड किंवा गोचरच्या 6-8-12 पद्धतीने जात असतील तर तेव्हा शुभ अशुभ परिणाम मिळतील. कन्या लग्नचे कुंडली 6 नंबरने सुरू होती. शनी 12 नंबरमध्ये मीन राशीमध्ये 7व्या घरात. इथून मोजायची शनीची तिसरी दृष्टी नवम भाव, 1, 2, 3 हा नवम भाव, तिसरी दृष्टी नवम भाव, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी. शनीची 7वी दृष्टी पहिल्या भावावर आणि शनीची 10वी दृष्टी चतुर्थ, 7, 8, 9, 10 ह्या भावावरती शनीची 10वी दृष्टी. नवम भाव, पहिला भाव आणि चौथा भाव या भावाशी संबंधित शनी या जातकांना शुभाशुभ परिणाम देतील. ज्यांची 7 नंबरनी सुरू आहे शनी षष्ठ भावात आहे. शनीची तिसरी दृष्टी अष्टम भावावर, शनीची 7वी दृष्टी 12व्या भावावर, शनीची 7, 8, 9, 10 10वी दृष्टी तिसऱ्या भावावर. तर 8वा भाव, 12वा भाव आणि तिसरा ह्या भावांशी संबंधित दृष्टीनुसार शनी त्यांना तशी शुभाशुभ परिणाम देतील. शनी हित कारक असतात, शनी हितही कारक असतात, शनी हितही कारक असतात. तर त्या भावात त्या थोडीशी एक प्रकारे मदत मिळते. परंतु शनी अशुभ ग्रह आहे, त्यांची अशुभता दिल्याशिवाय राहत नाही. ज्यानं 8 नंबरची कुंडली आहे वृश्चिक लग्न, शनी पंचम भावातून, तर शनी पंचम भावातून तिसरी दृष्टी 1, 2, 3 7व्या भावाकडे पाहतात, 7व्या दृष्टीने 11व्या भावाकडे पाहतात आणि 7, 8, 9, 10वी दृष्टीने दुसऱ्या भावाकडं. तर सप्तम भाव, 11वा भाव आणि दुसरा भाव या 3 भावांशी संबंधित अशुभ शुभ फळे ह्यांना मिळतील. 9 मध्ये 9 धनु लग्न म्हणतात, धनु राशी आहे. चंद्र जर इथं असेल तर धनु राशी होईल, पण चंद्र इथं जर नसेल तर हे लग्न होतं आहे, धनु लग्न. 12 नंबरमध्ये शनीची स्थिती आहे. शनीची तिसरी दृष्टी 1, 2, 3, शनीची तिसरी दृष्टी षष्ठ भावावर आहे, शनीची 7वी दृष्टी दशम भावावर आहे आणि शनीची 10वी दृष्टी लग्न भावावर आहे. मोजून 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 षष्ठ भाव, सप्तम भाव आणि पहिला भावाशी संबंधित शनीची शुभाशुभ परिणाम धनुलग्नच्या लोकांना मिळतील. आता 11नी ज्यांनी सुरू होती शनीची स्थिती तिसऱ्या भावातून आहे. शनीची तिसरी दृष्टी 1, 2, 3 पंचम भाव, शनीची 7वी दृष्टी नवम भाव आणि शनीची 10वी दृष्टी 7, 8, 9, 10 या भावात. तर पंचम भाव, भाग्यभाव आणि 12वा भाव 7, 8, 9, 10 पंचम भाव, 9वा भाव आणि 12वा या 3 भावाशी संबंधित जी शुभाशुभ परिणाम असतील या जातकाला मिळतील. ज्यांची 11 नंबरनी सुरू आहे शनी दुसऱ्या भावात आहे. हेतून मोजलं तर 1, 2, 3 तिसरी दृष्टी, चौथी, 5वी, 6वी, 7वी दृष्टी 8, 9, 10 10वी 11व्या भावात दृष्टी. तर शनी दुसऱ्या भावात आहे. तिसऱ्या दृष्टीने ते चौथ्या भावाकडे पाहतात 1, 2, 3, 4. तर चौथ्या भावाशी संबंधित, अष्टम भावाशी संबंधित आणि 7, 8, 9, 10 11व्या भावाशी संबंधित, चौथ्या, 8व्या आणि 11 या 3 भावांशी संबंधित जी अशुभ परिणाम आहेत या जातकांना त्या पिरियडमध्ये मिळतात. जेव्हा शनीची महादशा आहे, शनीची अंतर्दशा, शनीची दह्या अडीचकी आहे, शनीची गोचरमध्ये स्वतःच्या शनीची द्वितीय द्वादशेस येतात. असे अनेक कारणे आहेत की त्याचे कसे शुभ आणि अशुभ ते पुढच्या भागात पाहणार आहोत. मीन लग्नमध्ये शनी पहिल्या भावात, शनीची दृष्टी 1, 2, 3 तिसरी दृष्टी तिसऱ्या भावावर, शनीची 7वी दृष्टी 7व्या भावावर, शनीची 10वी दृष्टी दशम भावावर. तर मोजल्या तर 1, 2, 3 तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी तिसऱ्या भावातून, 7व्या भावातून आणि 10व्या भावातून जे बी विचार केला जातो त्याच्या संबंधात ज्या ज्या विचार निघून येतात, विषय निघून येतात त्याच्याशी संबंधित अशुभ परिणाम या जातकांना त्यांच्या शनीच्या दशा अंतर्दशा पिरियडमध्ये मिळतात. अशा प्रकारे
ग्रहांची दृष्टी पाहिली, 9च्या 9 ग्रहांची दृष्टी पाहिली आणि 12च्या 12 लग्नमध्ये त्यांना समजावून सांगितले. आता ह्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे की 12 भाव आणि 12 भावमध्ये शुभ अशुभ आणि मारक ग्रह कोणते हैं. तर 12 भाव पहिल्या पार्ट 1मध्ये झाल्यात. पहिला भाव, दुसरा, तिसरा, चौथा हे पार्ट 1मध्ये झाल्यात. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11वा, 12वा हे 12 भाव. पण या 12 भावपैकी कोणते भाव, विषय आहे शुभ आहेत आणि अशुभ आहेत आणि मारक हे 3 आहेत. तर ह्या 3 कोणकोणते भाव आहेत. तर शुभ भाव पहिले पाहून घेऊ. शुभ, पहिला भाव शुभ आहे, चौथा भाव शुभ आहे आणि 5वा भाव शुभ आहे. 10वा भाव शुभ आहे, 9वा. हे 2 कुंडलीच्या पहिला, चौथा, 5वा, पहिला, 10वा, 9वा असे हे 6 भाव शुभ आहेत. आणि अशुभ भाव कोणकोणते आहेत. अशुभ भाव 6वा भाव, 8वा भाव आणि 12वा हे 3 भाव अशुभ आहेत. 6वा 1 2 3 4 5 6 6वा भाव अशुभ, 8वा भाव अशुभ आणि 12वा भाव अशुभ. आणि मारक कोणता आहे. मारक दुसरा भाव मारक आहे आणि 7वा भाव मारक आहे. कुंडलीमध्ये मारक, दुसरा भाव आणि 7वा भाव ह्यांचं अधिक स्पष्टीकरण पुढच्या पाठांमध्ये होईल. पण आज माहितीसाठी की कोणकोणते भाव शुभ असतात, ह्या भावामध्ये जे ग्रह येतात त्यांची फळं कशी असतात, जे अशुभ भावामध्ये येतात त्यांची फळं कशी असतात आणि मारक भावामध्ये जे ग्रह येतात त्यांची फळं कशी असतात ते पुढच्या पार्टमध्ये पाहणार आहोत. परंतु आजच्या पार्टमध्ये आज जाणून घेतलं की पहिला, चौथा, 5वा हे शुभ आहेत. पहिला, चौथा, 5वा, 10वा, 9वा हे शुभ आहेत आणि 6वा, 8वा, 12वा हे अशुभ आहेत आणि दुसरा आणि 7वा हे मारक आहेत. पण 3रा आणि 11वा हे सम आहेत. खूप चांगलेही नाही आणि खूप वाईटही नाही. परंतु प्रत्येक भाव आपल्या आपमध्ये स्वतःमध्ये विशेष आहे. जसं भावाची रीडिंग, ग्रहांची रीडिंग सुरू होईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. आता ह्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे, 3रा पॉईंट, 9 ग्रहांची स्वराशी, उच्च राशी आणि नीच राशी ही जाणून घेणार आहोत. पहिल्यांदा हे माहिती करून घेऊ. हे 9 ग्रह आहेत. रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू यांच्या जवळपास आकड्यांनी राशी लिहिल्यात. सिंह राशी, कर्क राशी, मेष राशी, वृश्चिक, मिथुन राशी, कन्या राशी, धनु राशी, मीन राशी, वृषभ राशी, तुला राशी, मकर राशी आणि कुंभ राशी आणि राहू वृषभ राशी, मिथुन राशी, वृश्चिक राशी, धनु राशी या आकड्यांमध्ये. पण ह्यांना विस्तारमध्ये सांगितले अशा प्रकारे की हे ग्रह माहिती आहे. आता हे दृष्टीत हे ग्रह झाले आहेत. रवीची स्वराशी कोणती आहे. तर रवीची स्वराशी सिंह आहे. इथं 5 आकडा लिहिला आणि 5मध्ये जर कुंडलीमध्ये लिहिला असेल तर तो स्वराशीचा होतो. आणि तेच आकड्यामध्ये उच्च राशीचा 1 नंबरमध्ये जिथं 1 लिहिला आहे आणि तिथं रवी लिहिला असेल तर तो उच्च राशीचा होतो. आणि कुंडलीमध्ये जिथं 7 नंबर लिहिलेला आहे आणि तिथं रवी लिहिलेला असेल तर रवी नीच राशीचा होतो. तो जसं शब्द सांगितलं, स्वतःच्या घरात व्यक्ती कम्फर्ट फील करतो, अजून चांगल्या प्लेसमध्ये, जागामध्ये तो अजून चांगलं फील करतो. पण जर असुविधा असेल किंवा तो कम्फर्ट नसेल तर तो तिथं म्हणजे स्वतःला गुड फील करत नाही, चांगला त्याचा अनुभव नसतो किंवा तिथून जे बी त्याच्या मनात नकारार्थी विचार येतात तर तशा दृष्टिकोनातून पुढं जेव्हा कुंडली वाचायची वेळ येईल तर तेव्हा आपण ते पाहणार आहोत. तर स्वराशीचा असताना चांगला, उच्च राशीचा असताना त्याहून चांगला आणि नीच राशीचा असताना त्यांच्या शुभतामध्ये कमतरता येते. चंद्र 4 नंबरमध्ये जिथं लिहिलेला असेल तो स्वराशीचा होईल. चंद्र वृषभ राशीत 2 नंबरमध्ये लिहिलेला असेल तर तो उच्च राशीत होतो. चंद्र 8 नंबरमध्ये जर लिहिलेला असेल तर तो नीच राशीचा होतो. तसंच मंगळ 1 आणि 8मध्ये लिहिलेला असेल, मेष आणि वृश्चिक 1 आणि 8मध्ये, तर तो स्वराशीचा होतो. आणि मंगळ 10 नंबरमध्ये लिहिला आहे मकर राशी तर तो उच्च राशीचा होतो. आणि मंगळ जेव्हा 4मध्ये लिहिलेला आहे आणि तिथं मंगळ लिहिला आहे, 4 आकडा आणि तिथं मंगळ लिहिलेला आहे तर तो नीच राशीचा असतो. बुध 3 आणि 6 मध्ये स्वराशीचे, मिथुन राशी आणि कन्या राशी स्वराशी,
परंतु बुधला कन्या राशी त्याची उच्च राशी मानली जाते. तर जेव्हा बुध 6 नंबरमध्ये लिहिलेले असेल, कारण 2 जागी लिहिले जातच नाही, कुठल्या एकाच जागी लिहिले जातात ग्रह. तर 3 मध्ये तरी असतील किंवा 6 मध्ये. 3 मध्ये असेल तर स्वराशीचा आणि 6 मध्ये असेल तर कन्या उच्च राशीचा होईल. आता बुध मीन म्हणजे 12 नंबर लिहिला आहे कुंडलीत कुठं आणि तिथं बुध लिहिला आहे तर तो नीच राशीचा होईल. गुरु 9 आणि 12 मध्ये लिहिलेला असेल, 9 मध्ये किंवा 12 मध्ये, तर तो स्वराशीचा होईल. धनुमध्ये, मीनमध्ये. आणि गुरु 4 मध्ये लिहिलेला असेल, 4 नंबर जिथं लिहिला आहे आणि तिथं गुरु लिहिला आहे तर त्याचा उच्च राशीचा गुरु आहे. आणि 10 नंबर जिथं लिहिला आहे आणि तिथं गुरु लिहिला आहे 10च्या, तर ती गुरु त्या कुंडलीमध्ये नीच राशीचे. शुक्र 2 आणि 7, 2 वृषभ राशी आणि 7 तुला राशी. तर ह्या दोन्हीपैकी जिथं गुरु लिहिलेले असतील ते स्वराशीचे होतील, म्हणजे वृषभ राशीत किंवा तुला राशीत. आणि शुक्र वृषभ राशीत किंवा तुला राशीत लिहिलेले असतील तर ते स्वराशीचे होतील. आणि मीन राशीत जिथं 12 नंबर लिहिला आहे आणि तिथं शुक्र लिहिले तर ते उच्च राशीचे होतात. आणि जिथं 6 नंबर लिहिला आहे आणि तिथं शुक्र लिहिला आहे, 6 नंबर लिहिला आहे आणि तिथं शुक्र लिहिला आहे तर तो नीच राशीचा होईल. अशा प्रकारे शनी 10, 11 मकर आणि कुंभ, जिथं 10 लिहिलं आहे आणि तिथं शनी लिहिलं आहे स्वराशीचा. 11 लिहिला आहे, 11च्या समोर नंबरच्या समोर शनी लिहिला आहे तर तो स्वराशीचा होतील. मकर आणि कुंभ. आणि शनी 7 मध्ये, 7 नंबर कुंडलीत कुठेही लिहिलेला आणि तिथं शनी लिहिला आहे तर शनी उच्च राशीत आहे तर चांगली फळ आहे. आणि जिथं 1 नंबर लिहिला आहे कुंडलीमध्ये आणि तिथं शनी लिहिला आहे तर शनी नीच राशीत आहे. हे पाहणं खूप गरजेचं आवश्यक आहे. राहू 2 आणि 3, 2 वृषभ आणि मिथुन, वृषभ आणि मिथुन. 2 नंबरच्या कुंडलीमध्ये 2 नंबर जिथं लिहिलेला आहे, कुंडलीत 2 नंबर जिथं लिहिला आहे, जस्ट 2 नंबर इथं लिहिला आहे तिथं राहू असेल तर स्वराशीचा. 3 नंबरमध्ये लिहिला आहे तर स्वराशीचा. आणि उच्च राशी पण त्यांच्या सेम ह्या सांगितल्या जातात, वृषभ आणि मिथुन. पण तू नीच राशी वृश्चिक आणि धनु. तर वृश्चिक आणि धनु 8 आणि 9 आहे. तर 8 आणि 9 ह्या भागात जर राहूची स्थिती आहे तर नीच राशीतले आहेत. 8 आणि 9 मध्ये जर राहू लिहिले गेले तर राहू नीच राशीत आहे. आता केतू 8 आणि 9 जिथं 8, 9, 12, 1 ते 12 लग्नामध्ये कुठेही नंबर येतील हे आपण शिकलो आहे. 8 आणि 9 मध्ये जर केतू आले तर ते स्वराशीचे होतात, उच्च राशीचे होतात. परंतु वृषभ आणि मिथुन म्हणजे 2 आणि 3 मध्ये इथं राहू लिहिले गेले 2 नंबरमध्ये आणि किंवा 3 नंबरमध्ये तर ते नीच राशीचे. अशा ह्या प्रकारे स्वराशी, उच्च राशी आणि ग्रहांची नीच राशी सांगितली. आता चार्टच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यासाठी जर असं पाहिलं तर मेष राशी आहे 1 नंबर, मेष लग्न 1 नंबर, शुरू 2, 3 ह्या राशी आहे. 1 नंबर मंगळाची स्वराशी आहे, रवीची उच्च राशी आहे आणि शनीची नीच राशी आहे. लक्षात ठेवणं सोपं जाईल. दुसरा भाव, हे ह्या राशी बदलत राहणारे पण हे भाव फिक्स आहेत. पण मंगळ 1 नंबरमध्ये, रवी 1 नंबरमध्ये, शनी 1 नंबरमध्ये, ह्याही भावात येऊ शकतात. म्हणजे इथून हे सगळे भावामध्ये हे येऊ शकतात. पण ज्या भावात येतील रीडिंग असंच करणार की मेष राशीचा मंगळ आहे तर स्वराशीचा, मेष राशीचा रवी तर उच्च राशीचा आणि शनी 1 नंबरचे तर नीच राशीचे. 2 नंबरमध्ये शुक्र स्वराशीचा, 2 नंबरमध्ये चंद्रमाची उच्च राशी आहे. बुध 3 नंबरमध्ये स्वराशीचे, राहू उच्च राशीचे, केतू नीच राशीचे. कर्क 4 नंबर चंद्रमा उच्च राशी स्वराशीचा, 4 मध्ये गुरु उच्च राशीचे, 4 मध्ये मंगळ नीच राशीचे. रवी स्वराशीचे आणि उच्च राशी. 5 नंबर स्वराशी आहे आणि 1 नंबर उच्च राशी. बुध 6 नंबर मध्ये बुध स्वराशीचे, 6 मध्ये उच्च राशीचे आणि शुक्र नीच राशीचे. 7 मध्ये शुक्र स्वराशीचे, 7 मध्ये शनी उच्च राशीचे, 7 मध्ये रवी नीच राशीचे. 8 मध्ये मंगळ स्वराशीचे, 8 मध्ये चंद्र नीच राशीचे. 9 मध्ये गुरु स्वराशीचे, 9 मध्ये केतू उच्च राशीचे, 9 मध्ये राहू नीच राशीचे. आता 10 मध्ये शनी स्वराशीचे, 10 मध्ये मंगळ उच्च राशीचे, 10 मध्ये गुरु नीच राशीचे आणि शनी स्वराशीचे. 11 नंबरमध्ये शनी उच्च राशी स्वराशीचे.
12. 12मध्ये गुरु स्वराशीचे, 12मध्ये शुक्र उच्च राशीचे आणि बुध 12मध्ये जर लिहिले असतील तर ते नीच राशी. तर हा एक चार्ट तयार करून हे समजण्यास सोपं जाईल. पण हे इथं लिहिल्यात, हे इथं बी असू शकतात, हे इथं बी असू शकतात, परंतु हे भाव फिक्स आहेत, पहिला, दुसरा, तिसरा. परंतु आता इथं राशी लिहिल्या आहेत. तिसरा पॉईंट, 9 ग्रहांची स्वराशी, उच्च राशी, नीच राशी सांगितली. आता ग्रहांची महादशा प्रकार. आता ग्रहांचे महादशा प्रकारमध्ये हे महादशाचे 5 प्रकार आहेत. पहिली आहे महादशा, अंतर्दशा, प्रत्यंतर दशा. तर महादशा प्रकारमध्ये महादशा आणि अंतर्दशा या ज्या 2 आहेत, महादशा आणि अंतर्दशा, या वर्षामध्ये मोजल्या जातात, वर्ष. आणि प्रत्यंतर दशा आहेत, हे कार्यकाळ पूर्ण होण्यासाठी किती अवधी घेतात, तर हा पूर्ण घेण्यासाठी आणि सूक्ष्म 8, हे पण महादशा अंतर्दशा वर्षमध्ये आणि हे महिन्यामध्ये. प्रत्यंतर दशा महिन्याचा अवधी घेतात आणि सूक्ष्म दशा 8 ते 15 दिवस कार्यसिद्धीसाठी वेळ घेतात आणि प्राणदशा 1 ते 2 दिवस घेतात. हे परत एकदा सांगू, प्रकार हा 5 आहे, 5 प्रकार आहे. पण ह्या 5 प्रकारात जेव्हा जे ग्रह भ्रमण करतात, गोचरचे ग्रह आहेत, जन्मकाळच्या ग्रहाशी जे संबंध करतात, त्याच्याशी संबंध जेव्हा महादशा आणि अंतर्दशाचा येतो, तर ते वर्ष, महादशा पण वर्षामध्ये परिणाम देते, अंतर्दशा पण वर्षामध्ये परिणाम देते. पण प्रत्यंतर दशा आहे ही महिन्यामध्ये देते, कारण हे त्यांच्यापेक्षा कालावधी कमी आहे. ह्या महिन्याच्या कालावधीत कार्य सिद्धीला जातं किंवा त्याचे शुभाशुभ परिणाम. आज सूक्ष्म दशा ही 4थी दशा, हे 8 ते 15 दिवस घेते, एखादं काम होण्यासाठी 8 ते 15 दिवस, 4थी. आणि 5वी प्राणदशा, ही कार्य व्हायला 1 ते 2 दिवस किंवा एकही दिवस 24 तासात. उदाहरणार्थ महिला स्त्री प्रसूती काळ कधी होणार, तर तो एक 24 तासाचा पिरियड सांगता येतो. तर 1 ते 2 दिवसात हे प्राणदशाचा जे बी कार्य आहे त्याची अवधी ठरलेली आहे. तर महादशा, अंतर्दशा, प्रत्यंतर दशा, सूक्ष्मदशा आणि प्राणदशा अशा 5 प्रकारच्या महादशा असतात. आता ह्याही समजून सांगितल्या की त्यांचा कालावधी कसा आहे. नेहमी कोणाची वाईट वेळ नसती आणि नेहमी कोणाची चांगली वेळ नसती, ही सतत बदलत असती. तर ह्या महादशा पिरियड अनुसार बदलती. आज ग्रहांचे कारक तत्व सांगणार आहोत. सूर्य आणि रवी एकच आहे. सूर्यही बोलला जातं, रवीही बोललं जातं. रवी पिताचा, आत्म्याचा, सरकारचा कारक आहे. चंद्र माताचा, मनाचा, जलतत्वाचा कारक आहे. मंगळ साहस, पराक्रम आणि भाऊ ह्यांचा कारक आहे, बहीण नाही. मंगळ साहस, पराक्रम आणि भाऊ यांचा कारक आहे. बुध विद्या, विवेक, बहीण, मधुरवाणी ह्यांचा कारक आहे. गुरु ज्ञान आणि संतांचा, जर मुलगी आहे त्यांच्या पतीचा कारक आहे. शुक्र सुख, सौंदर्य, वैभव, पतीसाठी पत्नीसाठी कारक आहे. तर गुरु मुलीच्या पत्रिकेत पाहिला जातो आणि शुक्र मुलाच्या पत्रिकेत पाहिला जातो. शनी न्याय, दंडाधिपती, नोकर चाकर ह्यांचा कारक आहे. राहू राजनीतीचा, आजी आजोबाचा कारक आहे. आणि केतू आध्यात्मिकचा कारक आहे आणि नाना नानी म्हणजे आईवडिलांचा कारक आहे. तर हे संक्षिप्तमध्ये हा प्रकार सांगितला. ग्रहांचे कारक तत्व संक्षिप्तमध्ये सांगितले, शॉर्टमध्ये सांगितले. पुढच्या भागामध्ये ह्यांचा विस्तार होत जाणार आहे. तर आजच्या भागात 1 ते 5 पॉईंट कोणकोणते घेतले, तर 9 ग्रहांची दृष्टी, प्रत्येक लग्नानुसार दृष्टी समजून सांगितली. 12 भावपैकी कोणकोणते भाव मारक, शुभ, अशुभ आहेत ते सांगितले. कुंडलीत ग्रहांची स्वराशी, उच्च राशी, नीच राशी सांगितली आणि महादशांचे प्रकार सांगितले आणि ग्रहांचे कारक तत्व सांगितले. आजच्या क्लासमध्ये इतकेच. धन्यवाद.